मंडळी, आज मी विचार केला घरामध्ये हापूस आंबे आहेत, तर चला संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी करूया. मग विचार केला तर हापूस आंबे आणि डायजेस्टिव्ह बिस्किटं पण घरामध्ये होते, तर मग विचार केला की चला आज पुडिंग करूया. मग काय 2 आंबे घेतले आणि आंब्याचा गर काढला आणि त्याचा रस काढून घेतला. आंब्याचा रस केल्याच्यानंतर मग मी अर्धा लिटर दूध उकळायला ठेवलं. दूध उकळल्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे अरारोटची पेस्ट करून टाकली. पाण्यामध्ये मिक्स केलं आणि त्याची पेस्ट केली आणि त्याच्यानंतर मग मी डायजेस्टिव्ह बिस्किटे घेतली. ती 2 पुडे घेतले होते. ते 1 पुडा होता तो मी मिक्सरला बारीक पावडर केली त्याची आणि मग दुसरा पुडा मी ठेवून दिला तसाच. आणि मग बघू शकता तुम्ही कसं करते ते. त्याच्यानंतर मग मी काय केलं, दूध उकळवलं. दूध अर्धं झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये आमरस टाकून दिला आणि त्याच्यामध्ये 2 चमचे अरारोटची पेस्ट टाकली. आणि मग मी एक भांड्याला काचेचा बाऊल होतं, काचेचा बाऊल घेतला आणि त्याच्यामध्ये मग मी थोडंसं तूप लावलं आणि डायजेस्टिव्ह बिस्किट चुरा केलं, तर त्या चुऱ्यामध्ये मग मी थोडंसं तूप टाकलं आणि ते मिक्स करून घेतलं त्याची पावडर. आणि काजू आणि पिस्ता बदाम आणि पिस्ता त्याचे मी काप करून घेतले मॅरिनेशन वरती थोडंसं टाकण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग मी भांड्याला तूप लावून घेतलं. तूप लावल्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये मी ते डायजेस्टिव्ह बिस्किटामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आणि ते मिक्स केलं आणि ते मी त्याची सेट करून घेतलं. काचेच्या बाउलमध्ये मी सेट करून घेतलं. ते सेट केल्याच्यानंतर मग त्याच्यावरती मग मी आमरस केला होता ना, तो आमरस ची पेस्ट टाकली. ते पुरी लेअर अशी करून ठेवली. खाली बिस्किटाची लेअर, वरती आमरसची लेअर. त्याच्यानंतर परत दुसरी बिस्किट होतं ते मी पावडर नाही केली, ते अख्खेच टाकले आणि परत ती बिस्किटं लावली. त्याच्यावर परत मी आमरस टाकलं आणि मग वरती गार्निशसाठी मी बदाम आणि पिस्त्याचे काप केले ते थोडेसे टाकले. आणि मग मी ते ऑलमोस्ट फक्त 2-2.5 तासासाठी मग मी ते फ्रीजरमध्ये ठेवले सेट होण्यासाठी. आणि ॲक्च्युली पुडिंग काय फ्रीजरमध्ये ठेवत नाही, पण मी 1-2 तासासाठी तिला फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवली. आणि त्याच्यानंतर मग मी ती 2 तासाच्या नंतर मी काढून घेतली. काढल्याच्यानंतर मी आणि डिशमध्ये घेतली. मी तर आमरस केला, त्याच्यामध्ये साखर टाकली नाही, पण तुम्हाला जर गोड जास्त पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जेव्हा दूध आणि आमरसची आमरस बनवाल त्या टायमात तुम्ही 1 ते 1.5 चमचा तुम्ही साखर टाकू शकता. माझी तर मी खाऊन बघितली, एकदम डिलिशियस, एवढी छान लागत होती ना. एकदा तुम्ही करून बघाच, मला आवडेल. बघू शकता तुम्ही, बघा किती छान झालेली आहे. नमस्कार मंडळी, तुम्ही करून बघा आणि मला सांगा तुम्ही कशी झालेली आहे. मला आवर्जून कमेंट करून सांगा ती कशी झालेली आहे.